चार ब्रह्मविहाराविषयी ना. चार ब्रह्मविहार जे आहेत ना ते अत्यंत महत्त्वाचे. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्या चार गोष्टी ज्या आहेत त्या ब्रह्मविहारामध्ये अंतर्भूत असतात. ठीक आहे. ब्रह्मविहार म्हणजे श्रेष्ठ विहार आहे. त्याला जे आहे आपण श्रेष्ठ विहार म्हणतो. का म्हणतो त्याला श्रेष्ठ विहार? कारण त्या भावना ज्या आहेत ते श्रेष्ठ मनाच्या भावना आहेत. ठीक आहे. मैत्री आहे. मैत्री म्हणजे ममत्वाची भावना आहे. आईची जशी मैत्री आपल्या लेकराप्रती असते. ठीक आहे. आईचं जे प्रेम असतं ना ते मैत्री असतं. खऱ्या अर्थानं पाहता आई वडिलांचं जे प्रेम असतं ते मैत्रीचं प्रेम आहे, ममत्व आहे. मैत्री म्हणजे ममत्वाची भावना आहे. आणि ममत्व जे आहे ना ते असं असतं जे काळजी घेतं. ममत्व असं आहे जे पालनपोषण करतं. ममत्वामुळेच मनुष्य पालनपोषण करतो. आणि तेही कुठल्याही स्वार्थ न ठेवता. समजले की नाही समजले? कुठलाही स्वार्थ न ठेवता जे आपण करतो दुसऱ्यासाठी ती मैत्री असते. हे लक्षात. का करतो? कारण त्याच्यामध्ये ही भाव असतं की हे माझे आहे, माझा आहे. ठीक आहे. तर मैत्री जी आहे हा भाव जो आहे तो माझा आहे या भावनेतून ती उत्पन्न होतं. आणि हे जे माझं आहे ना हे माझं, ही भावना जशी जशी वाढेल तशी तशी मैत्री वाढते. आता जसं आईची मैत्री ही त्याच्या मुलाप्रतीच असते. कारण तिला असं वाटतं की हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. आणि म्हणून त्याच्याप्रती ती खूप काळजी घेतं. त्याचं कल्याण व्हावं, त्याचं मंगल व्हावं या अनुषंगाने जे आहे ते कर्म करतं. म्हणजे पुरीनं म्हटलं तिच्यावाल्या की आई मला जे आहे ते हे बनवून दे, ते बनवून दे. तर ते कितीही बिमार असेल ना तरी उठेल आणि म्हणेल की थांब बेटा मी बनवून दे. असं होतं ना, आहे की नाही? आणि ती बिलकुल त्रास करणार नाही. आपल्या लेकरासाठी जर तिला करायचं आहे ना तर ती बिलकुल त्रास करणार नाही. ठीक आहे. माझी आई पण माझ्यासाठी खूप करायची. आज माझ्या आईचा स्मृती दिवस आहे. 3 वर्ष झाले. तर ती सुद्धा खूप करायची. म्हणजे तिला इतकं वाटायचं की माझं लेकरू माझ्याजवळ असलं पाहिजे, माझ्या नजरेसमोर असलं पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे, त्याचं मंगल झालं पाहिजे. ती नेहमी या गोष्टीची काळजी करत असायची. आणि मी गेलो तर मला हे बनवून द्यायची, ती बनवून द्यायची. आळस नाही करायची. हे लक्षात घे. तिला असं वाटायचं की अजून काय बनवून देऊ माझ्या लेकराला, अजून काय बनवून देऊ माझ्या पोराला. नाही, तिच्या घासातला घास मला द्यायची ती. म्हणजे इतकं खूप आनंद व्हायचा तिला. ही भावना जी आहे ती ममत्वाची भावना. या भावनेला सीमा नाही आहे, लक्षात घ्या. परंतु ती भावना फक्त आपल्या लेकरापर्यंतच मर्यादित ठेवलेली आहे. बुद्ध शासनामध्ये जेव्हा येतं ना तेव्हा मनुष्य त्या भावनेचा विस्तार करतो. तीच भावना जी आपल्या आई आपल्या लेकराला लावते, तोच जीव जी आई आपल्या लेकराला लावते ना तोच जीव तुम्हाला सर्व प्राणीमात्रांना, सर्व लोकांना लावायचा. त्याला म्हणतात मैत्री. हे लक्षात घ्या. तर बुद्ध शासनातली मैत्री कोणती आहे? आई जी जीव आपल्या एकुलते एक लेकराला लावते ना तसा जीव साऱ्या जगाला लावायचा. तर मैत्री सूत्रामध्ये भगवंताने म्हटलं त्याची उपमा आईच्या प्रेमाला, आईच्या मैत्रीला, आईच्या जीवाशी त्याची तुलना केलेली आहे. काय म्हणतात तिथे? माता यथा नियम पुत्तम आयुषा एक पुत्त मनोरखे
एवंपि सब्बभूतेषु मानसंभावय अपरिमाण. जे आई जशी माता यथा नियंपुत्तम. आई जशी, यथा म्हणजे जशी, नियंपुत्तम म्हणजे तिच्या एकुलत्या एक पुत्राला. ठीक आहे. आई जशी तिच्या एकुलत्या एक पुत्राला, माता यथा नियंपुत्तम आयुषा एक पुत्त मनुरख्ये. कुठपर्यंत? आयुष्यभरपर्यंत. आयुषा म्हणजे आयुष्यभरपर्यंत त्या पोराचं रक्षण करते, पालन करते, पोषण करते. तसं त्याचं कल्याण व्हावं म्हणून जीवाचं रान करते. ठीक आहे. तसा जीव साऱ्या जगाला लावा. ठीक आहे, असं बुद्ध म्हणतात. ठीक आहे. तर ती आहे मैत्री. तर दुसरीकडे जाण्याची गरज आहे का? ते शिकण्यासाठी दुसरीकडे जायची गरज नाही आहे. ते आपल्याच जवळ आहे, परंतु आपण त्याचा विस्तार करत नाही. बस एवढंच आहे. काहीच लोकांपर्यंत लिमिटेड ठेवलेलं आहे. प्रेम करायचं आहे एकाच काहीच व्यक्तीपर्यंत लिमिटेड. अरे जगामध्ये जे आहे ते एवढे अरबो खरबो लोक आहेत, एकाच व्यक्तीप्रती प्रेम करत बसायचं आहे का? आणि त्या व्यक्तीनं जर तुमच्या प्रेमाची किंमत नाही केलेली आहे म्हणून झालं का तुम्ही खतम दुनिया? लोक त्यासाठी मरतात, हे लक्षात घ्या. तर आपलं प्रेम, आपली मैत्री, आपला जिव्हाळा आपण खूप अशा एका छोट्याशा डब्बी एवढा गेलेला आहे. म्हणून दूर जाण्याची गरज नाही आहे, इथंच आहे, तुमच्याच जवळ आहे. फक्त त्या भावनेचा तुम्हाला विस्तार करायचा, एक्सपांड करायचा, हे लक्षात घ्या. आता माझ्याजवळ आई नाही आहे, आज माझी आई देहरूपानं चालली गेलेली आहे, म्हणून माझ्या आईचा जो विस्तार आहे, आईची जी भावना आहे, ठीक आहे, ती संपली का? मी खूप आता माझ्यासाठी आयास आहे जिकडं तिकडे. ठीक आहे, जिकडं तिकडे आयास आहे, मी खूप जीव लावतो, हे लक्षात घ्या. माझ्या त्या क्लासमध्ये येऊन पाहतो मी, समजलं नाही? समजलं? तुम्हाला कळेल. तर त्याच्यामुळे जे आहे ते विस्तार करणे. हो, मी माझ्या आईच्या वयातल्या असणाऱ्या प्रत्येक महिलांना जे आहे मी आईतुल्य समजतो. ठीक आहे, तेवढाच जीव लावतो. काय दावरडे आई, बरोबर आहे का ताई? तेवढाच जीव लावतो मी. म्हणजे माझा जीव लावणं काय कमीच नाही होत. जेवढे जीव मी माझ्या आईला लावायचो तेवढे जीव मी साऱ्यालाच लावतो. समजले की नाही? समजले? आणि त्याही मला खूप जीव लावतात. त्यामुळे जे आहे ते माझ्यासाठी चांगले चांगले पदार्थ बनवून आणतात. समजले की नाही? समजले? तर मला कमीच नाही आहे, कोणत्याच गोष्टीची कमी नाही. तर असं असतं की आपल्या भावनेचा आपण विस्तार केला पाहिजे. त्याला म्हणतात ब्रह्मविहार. ठीक आहे. तर माझा ब्रह्मविहार एवढा तगडा आहे की या कुशल भावनेमध्ये मी इतका रममान आहे आणि मी निरंतर रममान राहतो या भावनेमध्ये, कुशल भावनेमध्ये. कारण बुद्ध शासनातून मला ही गोष्ट प्राप्त झालेली आहे ना, मला ही गोष्ट मिळालेली आहे. तर मी त्या भावनेचा विस्तारच केला पाहिजे ना. मी थोडी त्या भावनेला जे आहे ते असं खुंटत ठेवत बसणार आहोत. नाही. त्याला म्हणतात ब्रह्मविहार. तर करुणेचा खूप मोठा, करुणा दुसरी भावना आहे. दुःखामध्ये कोणी आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. यू हॅव टू डू समथिंग फॉर हिम. ठीक आहे, यू हॅव टू डू समथिंग फॉर हिम. तुम्ही केलंच पाहिजे.
आणि माझं मन असं आहे की मला दुसरं कोणी दुःखामध्ये असले तर मी थांबूच शकत नाही. हे करुणा आहे. आता ती करुणा समजा तुम्ही काही लोकांप्रतीच वापरून राहिलेले असाल तर ते जे आहे ते तुमचं काय झालेलं आहे, ती भावना संकुचित आहे, त्याला प्रसारित करायची. ठीक आहे, तुम्ही प्रसारित करा. तर जेव्हा तुम्ही त्या भावनेला प्रसारित करणार तेव्हा ती भावना अजून विकसित होतं. ती कुठे विश्वभरपर्यंत पसरली पाहिजे तुमची भावना. तर बाबासाहेबांना करुणेचा महासागर आपण म्हणतो. का म्हणतो? कारण त्यांच्या ठायी असलेली करुणा त्यांच्या परिवारापर्यंतच होती का? सांगा बरं. त्यांच्या समाजापर्यंतच होती का? ती संपूर्ण जगामध्ये विस्तारित झाली आणि त्याची प्रचिती आज आपल्याला येत आहे. हे लक्षात घ्या. त्याची प्रचिती आज आपल्याला येत आहे. तर करुणा लावायची आहे तर साऱ्या जगाला लावायची. जेव्हा मनुष्याचं मन जगव्याप्त होतं, त्याची करुणा जी आहे, मनातली करुणा जग सामावून घेतं आपल्या ह्याच्यामध्ये, तो झाला ब्रह्मविहार. हे लक्षात घ्या. त्याच्या मनातली मुदिता जेव्हा जग व्याप्त होतं तेव्हा ती ब्रह्मविहारचं स्वरूप धारण करते. हे लक्षात घ्या. मुदिता म्हणजे काय? मुदिता म्हणजे आनंद. बरं झालेलं पाहून आनंद होणं, त्याला म्हणतात मुदिता. ठीक आहे. जेव्हा आपल्या आप्तस्वकीयांचं, आपल्या जवळच्याचं असं करता करता दुश्मनापर्यंत ती चालली जाते, परक्या तिरक्यापर्यंत चालली जाते, इवन दुश्मनापर्यंत चालली जाते. जेव्हा त्याचंही भलं होताना पाहून तुम्हाला आनंद होतो ना, दॅट इज व्हॉट द मुदिता. ठीक आहे. त्याचं चांगलं झालेलं पाहून, तर त्याला म्हणतात मुदिता. आणि मुदिता कशी? कुशल मार्गानं, बरं का. अकुशल मार्गाने जर भलं होत असेल तर आणि त्याच्यात जर तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्यासारखे नालायक तुम्हीच. असे लोक आहेत बरं. की एखादा माणूस जे आहे ते खूप मोठा श्रीमंत झाला आणि चोरी करून श्रीमंत झाला आणि तुम्हाला जे आहे ते आनंद होऊन राहिला. अरे पण तू श्रीमंत झालेला आहे तर तो चोरी करून झाला ना भाऊ. आला का नाही लक्षात? तर त्याच्यात तुम्ही आनंद मानणार का? आनंद कुशल मार्गात. हे लक्षात. एखादाचा मार्ग कुशल आहे आणि कुशल मार्गामधून जर कोणी एखादा मनुष्य जे आहे ते तरक्की करून राहिलेला आहे, प्रगती करून राहिलेला आहे, ठीक आहे, तो मोठा होऊन राहिलेला आहे, तेव्हा तो जो आनंद आहे त्याला म्हणतात मुदिता. ती मुदिता आहे. ठीक आहे. तर ते आईवडिलांच्या ठायी असते. लक्षात घ्या. आईवडील हे चारही ब्रह्मविहार आईवडिलांमध्ये असतात असं म्हणतात. का? कारण आईवडील जे आहे ते मुलांना कुशल मार्ग दाखवतात आणि कुशल मार्गातून जर तो जे आहे ते चांगला बनत आहे, त्याची तरक्की होऊन राहिलेली आहे, त्याची प्रगती होऊन राहिलेली आहे, तर त्यांना आनंद वाटतो. ते खूप हर्षोल्लास होतात, त्यांना हर्षोल्लास येतो. आणि जर ते वाम मार्गातून प्रगती साधत असेल ना तर आईवडिलांना दुःख होतं. हे लक्षात घ्या. तर तुम्ही तो वास्तव पिक्चर पाहिला का? वास्तव पिक्चर संजय दत्तचा पाहिला नसेल तर पाहून घ्यायचा तुम्ही. हां, प्रवीण सरांनी बघितलं वाटतं मग ते वास्तव. तो तरक्की करते, संजय दत्त वाम मार्गानं तरक्की झालेली आहे त्याची वाली. तर ते 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 सगळ्या गोष्टी आईकडे घेऊन जाते. बघ म्हणते मी तुझ्यासाठी जे आहे ते सोनं आणलं, नाणं आणलं, हे आहे, ते आहे, ते आहे, नाही का? ते आई स्वीकारते का त्याच्यावालं?
शेवटी त्याची आईच त्याला जे आहे ते गोळ्या झाडते, लक्षात घ्या. तर आई अशी असली पाहिजे बरं का, लक्षात घ्या. हां, आधीच्या आया तशा असायच्यात, आताच्या नाही आहेत तशा. आताच्या तर वेगळ्याच आया आहेत म्हणा. आधीच्या आई असायच्या तशा. म्हणजे जर पोरगा जे आहे ते वाम मार्गानं जाताना लागला ना, तर त्याला बदाडाचे चांगले धरून. ठीक आहे, समजले का नाही समजले. चांगल्या मार्गातून होणारी जी हे आहे तरक्की आहे, चांगल्या मार्गातून जी तरक्की होऊन राहिलेली आहे, त्याच्यात सुख मानणारी भावना त्याला म्हणतात मुदिता. हे लक्षात घ्या. वाम मार्गाकडे कधीही कुणाला पाठवू नये आणि त्याच्यात व्यक्तीने समर्थन करू नये कोणाचं. म्हणजे कोणी जर वाम मार्गानं जात असेल तर त्याला तुम्ही वा रे मेरे पठ्ठे, वा रे मेरी पठ्ठी असं म्हणण्यात काही अर्थ नाही. समजले का नाही समजले, आलं की नाही लक्षात. तर ती मुदिता भावना आहे कोणती, जी कुशल मार्गातून त्याला प्राप्ती होतं. हे लक्षात घ्या. कुशल मार्गामधून जी प्राप्ती होतं धनाची, पदाची, प्रतिष्ठेची, ठीक आहे, ते खरं सुख आहे, तो खरा आनंद आहे. आलं का लक्षात. तर तो आनंद जे आहे ते आईवडिलांच्या ठायी असतं. म्हणून भगवान गौतम बुद्धांनी आई वडिलांना ब्रह्म म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, ब्रह्म. आई वडिलांना ब्रह्म म्हटलेलं आहे. तर बुद्ध शासनातला ब्रह्म हा असा आहे, समजले का. आणि उपेक्षा असतं. उपेक्षा म्हणजे काय, उपेक्षा म्हणजे पोराबारांनी दुर्लक्ष केलं तरी सुद्धा त्यांना काही तितकं म्हणजे त्यांना जे आहे ना ते म्हणजे साठी सराप नाही देत. म्हणजे हां म्हणजे आता असंच आहे, त्याला म्हणतात उपेक्षा. बदला नाही घेत, हे लक्षात घ्या. त्यांच्या दुर्गुणांकडे, त्यांच्या दुर्बुद्धीकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या. नाहीतर आईवडिलांनी जर ठरवलं ना तर प्रत्येक लेकरावरती केस होईल, हे लक्षात घ्या. आणि तो जसा जुनं फर्निचर हे केलेलं आहे ना, पिक्चर आलेला आहे, तसं जर आईवडिलांनी जर ठरवलं तर म्हणजे सगळ्यात जास्त खटले जे आहे ते आईवडील भरतील लेकरांच्या ह्याच्यावरती, हे लक्षात घ्या. हां, आणि एक वेगळं कोर्ट स्थापन करावं लागेल याचा न्यायनिवाडा करायसाठी. इतक्या केसेस दाखल होतील, समजले की नाही समजले. परंतु आईवडील जे आहे ते उपेक्षा करतात. तर ते आहे उपेक्षा. म्हणजे उपेक्षा केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला चांगलं म्हणू अथवा वाईट म्हणू, तुम्हाला मदत करो अथवा न करो, तुम्हाला खायला देऊ अथवा न देऊ, तुम्हाला पाणी देऊ अथवा न देऊ, समजले का नाही समजले. तुम्ही वाईट मानून घेत नाही, उपेक्षा करता. आणि जो उपेक्षा करतो तोच सुखी असतो जीवनामध्ये. बुद्ध धम्माची जे आहे ते अंतिम अधिष्ठान उपेक्षा आहे. आणि उपेक्षामध्ये पोचला की माणूस सुखी झाला, शांत झाला. मग त्याला काही कुठल्याच गोष्टीची दुःख नसतं, त्याला झळ पोहोचत नाही. त्याच्यासारखा आनंदी, परमशांत, सुखी मनुष्य कोणीच नसतो, हे लक्षात घ्या. समजले की नाही समजले. याला म्हणतात ब्रह्मविहार. हे 4 ब्रह्मविहार आहेत ज्याला सीमाच नाही, अप्रमाण आहे, ज्याला कुठलीही सीमा नाही आहे. ते समूचे विश्व त्याच्यामध्ये व्याप्त होऊन जातं, हे लक्षात घ्या. उपेक्षेची जे तुलना करायची असेल तर पृथ्वीवरून करा असं म्हणतात भगवान गौतम बुद्ध. पृथ्वीवर
पृथ्वीला फुलं वाहा की घाण टाका, ती दोघांनाही स्वीकारते आणि त्याचं सोनं करते, हे लक्षात घ्या. तर तशासारखं जे आहे ते कुणी तुमची प्रशंसा करो अथवा निंदा करो, तुम्ही स्थिर आहात. आणि स्थिर केव्हा होईल? जोपर्यंत तुम्ही त्याची उपेक्षा करणार नाही तोपर्यंत तुम्ही स्थिर नाही होऊ शकत. लाभ हो अथवा हानी हो, जय हो अथवा पराजय हो, यश हो अथवा अपयश हो, तुम्ही काय करता? तटस्थ राहा. ठीक आहे, स्थिर राहता. केव्हा राहील स्थिर? केव्हा राहील? जेव्हा उपेक्षा करा. उपेक्षा करणं म्हणजे निग्लेक्ट करून टाकाल त्याला, काही त्याच्याकडं तेवढं जे आहे ते हे देत बसणार, लक्ष देत बसणार. ठीक आहे, होता आहे, ऐसा ही चलता है, जाने असं म्हणून जे आहे ते तुम्ही आपल्या कामामध्ये मग्न होऊन जाल. ठीक आहे, त्याला म्हणून उपेक्षा. आलाच काय ना गेलाच काय, काही फरक नाही पडत. उपेक्षावाल्या माणसाला जे आहे ते एका बाईचा मुलगा मरण पावलेला बुद्ध शासनामध्ये, उपासिकावर मुलगा मरण पावला. ठीक आहे, अशा याच्यामध्ये जे आहे ते लोक मोठे आगाऊचे ओमा पाडणारे लोक काय कमी असतात का? बाई एकुलता एक पोरगा मरण पावला, असं झालं तसं झालं. ठीक आहे, घेणं देणं काही नाही, पण आगाऊचे बिना कामाचा ओमा. ओमा समजते ना तुम्हाला? ओमा समजते ना? ओमा म्हणजे स्नेह, बिना कामाचा स्नेह. ठीक आहे, बिना कामाचा स्नेह हे करत बसतात. तर ते जे आहे ते खूप सारे बाकीचे जण जे आहे त्या खूप खंत करायला लागलात, दुःख व्यक्त करायला लागल्यात. पण त्या पोराची आई जी आहे ते स्थिर, आपली शांत. बाकीच्या लोकांना मोठा आश्चर्य वाटला, कमाल झाली म्हणे आई, तिने ना दुःखही दिसून राहिलं ना सुखही दिसून राहिलेलं आहे. मग विचारलं, असं काहून? तुझं पोरग गेलं, तुला काहीच नाही वाटून राहिलेलं आहे? म्हणजे जेव्हा आला तेव्हा विचारून आला का? आणि जेव्हा गेला तेव्हा विचारून गेला का? तो जो विचारून येत नाही आणि विचारून जात नाही त्याच्याविषयी कशाला एवढा जे आहे ते ओहमा पाडायचा, नाही का? तर ही जी भावना आहे त्याला म्हणतात उपेक्षा. हे लक्षात घ्या. स्थिर मनाची, कंपित होऊ देत नाही चित्ताला. ठीक आहे, आणि माफ करून टाकते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये असा बदल्याची भावना राहत नाही. माफ करा. माफ केल्यानं मनुष्याचं मन साफ होतं असं म्हणतात. ठीक आहे, तर उपेक्षा जे आहे ते माफ करून देते. जसं भगवंतांनी देवदत्ताला, ही आहे भगवंताची अनुस्मृती. लक्षात घ्या, ही आहे मेथडॉलॉजी. या मेथडॉलॉजी फॉलो करायच्या आपल्याला. सोपी आहेत, फॉलो करणं काय कठीण आहे का? जसं भगवंतानं माफ केलं देवदत्ताला, तसं आपण माफ करायचं. आता तुम्ही म्हणाल का भगवंताचं मनासारखं आपलं मन बनन का? तर मग गेले तुम्ही धोड्यात. ठीक आहे, तुम्हारी नैया जो है वो डुबेगी, डुबने वाली है, वो डुबेगी डुबेगी. असं जर विचार करत बसाल ना, ते भगवंताचं मन होतं, तर मग झालं. मग तुम्हाला कोणीच सुधरू शकत नाही, तुम्हाला नरकात जाण्यापासून कोणी वाचवू शकत. तुम्ही जर म्हणलं का नाही मग भगवंतानं जे आहे ते केलेलं आहे ना, भगवंतानं माफ केलं ना, तर मग आपल्याला माफ करायला का प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, तर मग तुम्ही बुद्धा शासनामध्ये आले, मग तुम्हाला बुद्धाची मेथडॉलॉजी पटकन ठेवून जाईल. समजली का नाही? समजलं? आणि तुमची क्षमा जे आहे ते गुण हा असा वाढायला लागेल जसा बोधिवृक्ष वाढते तसं, झर 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 झर. ठीक आहे, तशासारखं जे आहे ते तुमच्या कुशल भावनांचा बोधिवृक्ष वाढायला लागेल. माफ करून टाकायचं एकदम. आणि माफ करण्यासाठी उपेक्षा भावना ही सगळ्यात बेस्ट भावना. काय कोणाचं मनात धरून ठेवायचं आहे जी? किती धरून ठेवा सांगा बरं? आयुष्य थोडं आहे.
आणि गोष्टी एवढ्या घडलेल्या आहेत जीवनामध्ये काय त्याचं जर सर्वण करत बसाल ना तर तुमचं पोटच नाही भरणार. एवढे विचित्र लोक आहेत. कुणाचं धरून ठेवाल मनामध्ये. गोष्ट बरोबर आहे का नाही, मी जे बोलून राहिलो ते बरोबर आहे का नाही. कुणाचं धरून ठेवा. माफ करा, साफ व्हा. ठीक आहे. कॉन्स्टिपेशन कशाला करता. अगाऊचं जे आहे ते नाही का, हे मल आहे. तसं पोटामध्ये जे आहे ते मल जर तुम्ही असाच धरून ठेवला तर तो विकार उत्पन्न करते. तसं मनातले मल आहे, त्याला म्हणला चित्तमल. भगवंतांनी त्याला काय म्हटलेलं आहे, चित्तमल म्हटलेलं आहे. रोज जसं पोट साफ होण्याची आवश्यकता असते, ते झालं का बरं वाटतं ना, तसं चित्तातलं मल साफ करा. की कशानं साफ होईल, माफ केल्यानं साफ. माफ करणं म्हणजे ही तुमची शोच क्रिया आहे मनाची. समजली का नाही समज. करून टाकायचं, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. का असं मनामध्ये धरून ठेवत बसायचं आहे कोणाच्या गोष्टी. आणि धरून ठेवता ठेवता तुम्ही करणार काय, किती धरून ठेवता काय, म्हणजे त्या धरायला काही अर्थ आहे का नाही. मला आश्चर्य वाटते, मोठा हासा येते लोकांच्या बुद्धीचा. छोटीशातली छोटी गोष्ट तरी धरून ठेवतात लेखायचे. आता काय म्हणायचं हे लक्षात. एवढीशी गोष्ट धरून ठेवतात मनात. काय म्हणायचं त्यांच्या बुद्धीला. त्याला म्हणतात बालबुद्धी. तर भगवंताच्या शासनामध्ये आला का माणूस जे आहे ते शहाणा होतो, सुज्ञ होतो, हुशार होतो, विज्ञ होतो, विद्वान होतो. हे लक्षात. आलं लक्षात. चला ठीक आहे, आजच्या दिवशी एवढं काफी आहे.